सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कंबाईंड ग्रुप सी 1 जून 2025चा प्रिलिम्सचा पेपर, त्यामधील पॉलिटीचे प्रश्न आणि त्याचे उत्तर. पहिला प्रश्न होता पॉलिटीचा आजचा. भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाधिवक्ता. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने विचारात घ्या. 73व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायती राज व्यवस्थेसोबत बाबत घटनेत भाग 9 समावेश केला आहे. आणि दुसरं वाक्य आहे, 74व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत घटनेत नवीन भाग 9 जोडण्यात आला आहे. प्रश्न असा आहे, वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आणि ब हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव डॅश मंजूर करावा लागतो. त्याचा अचूक उत्तर आहे साध्या बहुमताने, पर्याय क्रमांक 1, साध्या बहुमताने. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता इथे काय झालेलं आहे, पर्याय क्रमांक जो आहे पहिला वाक्य जे आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 58मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेलं आहे, पण हे चुकीचं आहे. मराठी इंग्लिशमधलं आपल्याला वाचावं लागेल अशा वेळेस. आर्टिकल 58 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राइब्स द क्वालिफिकेशन ऑफ द प्रेसिडेंट. क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर येतं. आपल्या क्वेश्चन पेपरच्या पहिल्या पेजवर लिहिलेलं आहे, ज्यावेळेस एखाद्या प्रश्नामध्ये इंग्रजी प्रश्नामध्ये आणि त्या इंग्रजी प्रश्नाचा म्हणजे भाषांतर मराठी आहे त्याच्यामध्ये काही तफावत असेल, फरक असेल, तर अशा वेळेस आपण इंग्रजीमधला प्रश्न खरं मानलं पाहिजे. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 1 पहिलं वाक्य हे बरोबर आहे. राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगाद्वारा पदावरून काढून टाकता येते. तर या प्रश्नाचं पर्याय उत्तरे काय आहेत? पर्याय क्रमांक 2, ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर B.R. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून घोषित केले? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 32. संविधान सभेच्या जी कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली जी भरली होती त्यावेळेस त्यांनी भाषण करताना याचा उल्लेख केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 170. पुढचा प्रश्न आहे, कोणती अनुसूची म्हणजे शेड्यूल केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे? तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनुसूची 7. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे? त्याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलम 243D. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त आणि ब. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 उपकलम ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यांद्वारे ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश या 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून. पुढचा प्रश्न आहे, परमानंद कटाराविरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वैद्यकीय निगा. पुढील प्रश्न आहे, खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? 3 सदस्यीय कॅबिनेट मिशन होतं, तर याचं पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. सर विल्यम वूड हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्तीची तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7वी घटनादुरुस्ती कायदा 1956 द्वारे. पुढील प्रश्न आहे, यामध्ये यादी 1 म्हणजे लिस्ट 1 दिलेली आहे, ज्यामध्ये भारतीय राज्यघटनेचे कलम आहेत, आणि यादी 2 म्हणजे त्यामध्ये तरतुदी आहेत, यांच्या जोड्या जुळवायच्या आपल्याला योग्य ते. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे कलम 14
राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. कलम 15 पर्याय क्रमांक 1, राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. जे 15चं 1 सोबत जोडायचं, 14चं 4. कलम 16मध्ये काय आहे, तर राज्यातील कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्ती या बाबतीत सर्व नागरिकांसाठी समान संधी असेल. आणि कलम 17 अस्पृश्यता निर्मूलन, म्हणजे अस्पृश्यतेचा अंत आणि कोणत्याही स्वरूपात ती प्रथा बाळगण्यास बंदी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला. त्याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 42वी घटनादुरुस्ती. तर ही होती आजची पॉलिटी, म्हणजे पॉलिटीवरील ग्रुप सी, MPSC ग्रुप सीमधील जो 1 जून 2025चा पेपर झाला होता, प्रिलिम्सचा पेपर, त्यातील पॉलिटीचे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स. धन्यवाद.